धाबींची भारदार खेळी त्यांची राहिले गोलंदाजी करत असताना एक विकेट आणि पाहिलं गेलं तर एक विकेटसाठी 500 रुपयांची कॅश प्राइज देखील लावली होती. ते बॅटर विनंती आहे चला महेंद्र पाटील आपण या मानवदर मॅच आपण घेऊन जायची चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिली 38 धाब्यांची भारदार केली आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर एक विकेट साठी 500 रुपयांची धनराशी देखील लावली होती. चला किशोरजी भोईर त्यांचा देखील आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचा. आपलं देखील सहर्ष स्वागत. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये त्यांच्या हस्ते पाहिलं गेलं तर आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देणार आहोत आणि पाहिलं गेलं तर एक विकेट साठी 500 रुपयांची कॅश प्राइस होती ती देखील आपण त्यांच्या हस्ते अगदी पुरस्कृत करायच्या. RCB हा पहिला संघ या स्पर्धेमध्ये ठरला जातोय ज्यांच्या माध्यमातून धावा डिफेन्स केल्यात आणि मॅच मात्र जिंकली गेली. कॉंग्रॅच्युलेशन टीम. पाहिलं गेलं तर चला जाऊया मॅचच्या दिशेनं कारण की आज सगळे खेळाडू कॅप्टन पाहायला गेलं तर लाजतात. अगदी कामोठी टीमची अगदी पाहायला गेलं तर ऑलराऊंडर क्रिकेटर अरुणजी गोवारी त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. अगदी कामोठी टीमचे ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतील. अरुणजी गोवारी त्यांना विनंती असेल आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं देखील मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सर्वांचं या दुपार सत्रामध्ये सहर्ष स्वागत. एका बाजूला टीम श्री साई टेलिकॉम 11 आणि दुसऱ्या बाजूला चैतन्य 11 संघ पाहायला मिळेल. जतीन भोईर ऑन स्ट्राईक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ज्याच्या बॅट मधनं या स्पर्धेतली पहिली 50 मारली गेली आणि तोच फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर गोलंदाज शुभम निर्मळ तुम्हाला पाहायला मिळेल. समोर जतीन भोईर आणि त्यांच्या संवेद फलंदाज पाहिलं गेलं तर शुभम निर्मळ. यावेळेसला पाहिजे तर चांगला फटका डीप मिड विकेटला हा बॉल ट्रॅव्हल होतोय. नंबर इथून इशारा दिला पंचांनी. 6 धाब्यांचा जतीन भोईर ऑन फायर नाव. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मान्यवरांचं सन्मान केलं जाईल. सन्माननीय किशोरजी भोईर साहेब यांचं स्वागत केलं जाईल. सन्माननीय आमचे अर्जुनजी भगत यांच्या शुभ हस्ते किशोरजी भोईर साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. नक्कीच येणाऱ्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. जाऊया आपण प्रज्योत यांच्याकडे. यस करूया सर्वांचं स्वागत. कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 दमदार पर्व 5व्या वर्षामध्ये पदार्पण करताना स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अरुणजी गोवारी यांना विनंती केली जाईल आपण यावं व्यासपीठावर. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. पहिला षटकार आला जतीन भोईरच्या बॅट मधून. त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. स्टेप आउट खेळून मैदानाला चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. कोणती धाव तिथून खर्च केली जात नाहीये आणि सलगचा हा दुसरा डॉट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला चैतन्य 11 तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला साई टेलिकॉम 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल. अमित दादा पाटील, गुलशनजी पाटील यांना आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अगदी सकाळच्या सत्रापासून त्यांचा आवाज आपण ऐकतोय. शॉर्ट पिचचा बॉल ऑन साइडला पुल केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. खराब कॉलिंग
परंतु तदनंतर जतीननं मात्र इथून नाकार दिला. मिळेल फक्त सिंगल. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक आणि ज्यामध्ये चांगली कामगिरी नितीन पाटीलची पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार येताना जरूर आपण पाहिला, परंतु तदनंतरचे आले 2 डॉट बॉल. अगदी एक कमबॅक म्हणावं लागेल नितीन पाटीलचं. पंचांच्या भूमिकेत तब्बल 3 ऑफिशियल अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. दीपकजी पाटील सर असतील, शिवराजी वाघमारे सर असतील, संगमजी भोईर सर असतील. स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राचे 1 धाव संघाच्या खात्यामध्ये. 8 धावा धावपटलावरती अगदी पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा, चांगला सामना. आजच्या दिवसातील 4थी मॅच खरं तर आपण एन्जॉय करतोय. ऑन साइडला चांगला फटका डीप स्क्वेअरला. फिल्डर अगदी पोहोचतील. गॅपचा फायदा उचललाय. बॉल चाललाय सीमा पार. इट्स अ बिग 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 हिट. येतोय षटकार. थँक्यू डीजे. चला, कोणी खेळाडू, कोणी प्रतिनिधी, कोणी मान्यवर नाश्ता करायचं कोणी बाकी असेल तर मंचाकडे आपण यावं. नाश्त्याची सोय इथे उपलब्ध आहे पहा. षटक क्रमांक पहिल्या ज्यामधील 5 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. दमदार सुरुवात. एक षटकार आपण जतीनच्या बॅट मधून आपण पाहिला, त्यानंतर शुभमच्या बॅट मधून देखील एक षटकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात. टॉस जिंकला साईक टेलिकॉम टीमनं. प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि ज्यामध्ये पहिलं षटक हाताळताना नितीन पाटील पाहायला मिळतोय. यावेळेस डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते बिनगडी बाद. 14 धावा धावपटलावरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ देन विकेट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करत असताना चैतन्य 11 टीम आपण पाहतोय. थँक्यू डीजे. बघा, जतीन भोईर या फलंदाजानं जर लगातार 2 षटकार लगावले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि ते पारितोषिक लगावले सर्गा ग्रुप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जतीन भोईर या खेळाडूसाठी. याच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला. अगदी मग 46 प्रोजेक्टेड पाहायला मिळेल. टेलिकॉम मराठी माणसाचं हक्काचं दुकान. अगदी मग ब्रँचेस पनवेल मध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतील. उरण नाका अगदी पनवेल मधील सुप्रसिद्ध दुकान आणि मग तिथे खरं तर साई टेलिकॉम अगदी दुकान आपल्याला पाहायला मिळेल. हर्षद कोळी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड ओव्हर घेऊन वैयक्तिक सांगे कोट्यातील दुसरं षटक. समोर फलंदाज बॅटिंग करत असताना जतीन भोईरला आपण पाहू शकाल. यस, चला हर्षद मॅच ऑन करा. फिल्डिंग पोझिशन आपण पाहतोय. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट असेल, मिड ऑफ असेल, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि अशी काही मग पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल हर्षद कोहलीचा फेस केला जतीन भोईरनं. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने 15 धावा धावपटलावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतील. 15 रन्स ऑन दी बोर्ड. चांगलं मैदान अगदी आपण पाहतोय.
अनेक वर्ष ही स्पर्धा खरं तर सातत्याने आम्ही कव्हर करत असतो. हर्षदादा कालोखे असतील, मग हर्षद कोळी असतील, दर्शन शेलार, सर्व आयोजक आणि मग सर्व कोळीवाड्यातील आमचे बांधव. यावेळी शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. मिळतील 4. येतोय चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. चला सर्व ऑलिंडर्स पहा. छोटे मुलं यांना आम्ही इथून विनंती करू आपण नाश्त्यासाठी यावं. अगदी ऑलिंडरच्या भूमिकेत चांगली कामगिरी त्यांची देखील आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. आज कोलीवाड्यातील सर्व छोटे, सर्व तरुण, व्यावसायिक, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सकाळपासून खरं तर चांगली मेहनत त्यांच्या स्पर्धेला पाहायला मिळते. आपण या खरं तर वडापावचा आपण देखील आस्वाद घ्यावं. चौकार आलाय 19 धावा पटलावरती पाहायला मिळतात. शुभम निर्मल शॉर्ट टर्मिनला फिल्डर आहे. थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा मार्गच असताना अद्याप 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा संख्या 21 या आकड्यावरती पाहायला मिळते. 21 रन्स ऑन द बोर्ड. अगदी बरेचसे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतील. सर्व आयोजक, सर्व पुरस्कर्ते असतील आणि मग सर्व खेळाडू आणि मग त्यांच्या बॅनर्स देखील आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा मागील 4 वर्षांपासून खरं तर अगदी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडताना आपण पाहत असतो आणि या वर्षी या स्पर्धेचा संघाची धावसंख्या आता पुढे सरसवताना अगदी 21 आकड्यावरती पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक दुसरा मार्गच असताना अद्याप 2 चेंडूचा खेळ आहे बाकी. गोलंदाज सज्ज हर्षद. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय, जरूर मिस झालाय आणि तत्पर मात्र वेगानं बॅटकटच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेनं संघाची धावसंख्या 22 रन्स 22 धावा पटलावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं ज्यामध्ये 5 चेंडूचा खेळ संपलाय, ज्यामध्ये हर्षदनं खर्च केला तब्बल 8 धावा. चांगली पहिल्या ओव्हर मध्ये जमल्या 14. सेकंड ओव्हर मध्ये धावसंख्या रोखण्याचं काम अगदी माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हर्षदला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल दांडी गुल, क्लीन बॉल, एसटी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना चैतन्य 11 टीमला फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर परतताना जतीन भोईर. सलामीला आलेला हा फलंदाज सलामीवीर जतीन भोईर यावेळेस मैदानाच्या बाहेर. सफलता मिळते हर्षद कोळी याला. धक्का क्रमांक पहिला, षटक क्रमांक दुसरं समाप्त आणि संघाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 11.00 च्या सरासरीनं 22 धावा. जतीन भोईर शंभू आलेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्यासाठी कॅश प्राइज लागले. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. कोळी राजा ग्रुप यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात येईल. खरं तर खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत आणि ते करत असताना कोळी राजा ग्रुप आपल्याला पाहायला मिळेल. दोन षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आल्या 14, दुसऱ्या ओव्हर मध्ये जमल्या 8 आणि अशा रीतीने संघाच्या धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिलं सत्र, पहिलं पूर्वार्ध बॅटिंग करत असताना चैतन्य 11 टीम आपण पाहतोय. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 घेऊन मंथन भगत.
चांगला बॉल, शॉर्ट पिचचा बॉल, डॉट बॉलची समाप्ती. मंथनची चांगली सुरुवात थर्ड ओव्हर मध्ये पाहायला मिळतीये. डॉट बॉल न खरं तर तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करताना अगदी आपण पाहतोय. शुभम निर्मल स्ट्राईक एंड वरती खेळ साकारताना पाहायला मिळतील. सिंगलचा प्रयत्न, लेग बाईटच्या सुरुवात, एक धाव, एक्स्ट्राची धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघ जाऊन पोहोचेल 23-23 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग लाईन थर्ड ओव्हर मध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि तो निर्णय आता इथून खरं तर निर्णायक ठरला जातोय. कारण अनेकदा पहिल्या सत्रामध्ये बऱ्याचशा धावा खर्च होताना आपण पाहतो, परंतु इथून मात्र चांगली गोलंदाजी करत असताना श्री साई टेलिकॉम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक जिथे नितीन 14 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हर हर्षद जशा रीतीने बॉलिंग ट्रॅक वरती आला, मग एक सफलता देखील मिळवली आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 8 धावा. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, ऑन द कार्पेट, लॉंग ऑनला फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट आणि एका धावेने मात्र इथून समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या आपण पाहतोय 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. कोळेश्वर कोलीवाडा संघाने खरं तर या वर्षी पूर्णपणे आयोजकांची भूमिका त्या संघाची आपल्याला पाहायला मिळेल. दमदार आयोजन, दमदार नियोजन आणि खरं तर 5व्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करताना पाहायला मिळतं. मिस टायमिंग स्ट्रोक, स्वतःच्या फॉलोमध्ये एफर्ट्स चांगले राहिलेत, परंतु अंतिम क्षणाला बॉल अगदीच जमिनीला जाणवताना पाहायला मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 रन्स 25 धावापटलावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 30 मंथन भगतला आपण पाहतोय, ज्याने अद्याप चेंडू फेकलेत 4 आणि खर्च केल्यात फक्त 2 धावा. एक्स्ट्राची एक धाव देखील आपण येताना पाहिली. 25 धावापटलावरती अगदी आपण पाहतोय. राईट मोर द विकेट न बॅटच्या मधोमध मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेट आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून हा टोकलाय सीमा पार षटकार. थँक्यू. 100 रुपयांचं कॅश प्राइज कोलीराजा ग्रुप कडून अगदी आपण पाहतो प्रत्येक षटकारासाठी. एक षटकार आलाय देखील शंभूच्या बॅट मधून. आता संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती पाहायला मिळते. धावा धापटलावरती अगदी आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी, आणखी एक प्रहार केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत हर्षद. यू विल गिव्ह, आय विल डेफिनेटली टेक. आणि अशी परिस्थिती, अशी सिच्युएशन असताना झेल टिपलाय, ज्याच्याकडे कॅश प्राइज लागलं होतं. एक षटकार ठोकल्यानंतर शंभू भोईर मैदानाच्या बाहेर परतताना धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना चैतन्य 11 टीमला. यस डीजे. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा धापटलावरती पाहायला मिळतील. दोन्ही षटकांचा विचार केला. सेकंड ओव्हर मध्ये देखील अंतिम बॉल वरती विकेट जतीन भोईरची आपण पाहिली. या ओव्हर मध्ये देखील लास्ट बॉल वरती मंथन भगतला मिळालेली सफलता. शंभू भोईरला बाद होताना आपण पाहिलं आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती विलास पाटील पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न फसेल की काय? डेफिनेटली पंचांचा इशारा OUT. 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश भोईर मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना चैतन्य 11 टीमला. यस डीजे.
न्यू बॅट्समन नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती संजय भगत यांना आपण पाहू शकाल. संजय भगत यांच्यासाठी देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज. खरं तर शंभू बैर आपलं कॅश प्राइज ऑनलाईन खरं तर कोळीराजा ग्रुपनं पहा जमा केलंय. गोलंदाज सज्ज, बॅटची कडा, शॉर्ट फाईन लेग मधून फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न फसतोय, धक्का बसतोय, आणखी एक धक्का. फलंदाज यावेळेस आपण पाहतोय शुभम निर्मळ बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. 11 बॉल 16 रन्स योगदान देत असताना शुभमला आपण बाद होताना पाहिलं. अरुण शेलर यांच्याकडून खरं तर नवीन फलंदाज आपण पाहतोय गणेश कोहली आलेत पहा. यांच्यासाठी कॅश प्राइज लागले गेले 100 रुपयांचं कॅश प्राइज. नॉन स्ट्राईक एंड वरती संजय भगत यांना आपण पाहतोय. पहा कोणी मान्यवर अगदी या मॅचचा स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व मान्यवरांना विनंती केली जाते जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. कारण ही स्पर्धा आहे गावाची, ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे कोलीवाड्याची. आणि मग पूर्णपणे व्यवस्था 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. या 3 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना 35 रन्स 35 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. पस्तीस धावा धापटलावरती आपण पाहतो 35 रन्स ऑन दी बोर्ड अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रवण भगत नवीन फलंदाज पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4थं षटक, अंतिम षटक, स्लॉग ओव्हर मराठी भाषेमध्ये सातत्यानं म्हटलं जातं हाणामारीचं षटक. चांगली स्पर्धा, आई एकविरेचं संगीत अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. आगरी कोळ्यांची माय कारल्याची एकवीर आई आणि तिचं संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळत आहे. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने संगीत 36 36 आकड्यावरती पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये देखील उद्घाटन समारंभ सोहळा असेल, देवी देवतांचा पूजन सोहळा अगदी पार पडताना आपण पाहिला. आणि आज खरं तर या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. 37 रन्स माफ करा 37 धावा धापटलावरती पाहायला मिळत आहेत. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 38 धावा धापटलावरती पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अद्याप आहे बाकी. 2 बॉल्स मध्ये किती धावा जमतील, कशा रीतीने टार्गेट सेट केलं जाईल अगदी पाहिलं जाणार. आणखी एक लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, पंच शिवदास वाघमारे अगदीकडे वळतील. यस इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची आणखी एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघाची धाव संख्या 39 या आकड्यावरती पाहायला मिळेल. फिल्डिंग पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर असेल. चांगला फटका, लॉंग ऑनला फंबलिंग, बॅकअप चांगला आहे. तत्पर 2 धावा. तिसरीचा प्रयत्न, 3 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 3 धावेनं संघाची धावा संख्या आता 42 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 42 रन्स. 5 चेंडूचा खेळ संपला पहा. शेवटचा एक बॉल असेल बाकी.
या बॉल वरती षटकाराला तर 100 रुपयांचा कॅश प्राइज रोहित यांच्याकडून दिण्यात येईल. यावेळेस लाईन बिघडताना पाहायला मिळते वारंवार. यस पंच, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची आणखी एक धाव. 43 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. एक चेंडूचा खेळ अद्याप आहे. पहिलं सत्र नित्य पहा दांडी गुल, फलंदाज बाद. श्रवण भगतच्या पारीचा अंत. आणखी एक धक्का बसतोय आणि इथून मात्र पहिल्या सत्राची होती समाप्ती. बॅटिंग करत असताना चैतन्य 11 टीम जाऊन पोहोचले 43 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. कामोठे गावातील आमचे ग्रामस्थ खरं तर अरुणजी गोवारी यांना विनंती केली जाईल, दादा आपण यावं व्यासपीठावर आपल्या स्पर्धेच्या वतीनं. कोलीवाडा प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक स्वागत. पहिल्या सत्राची झाली समाप्ती. बॅटिंग करत असताना चैतन्य 11 टीम जाऊन पोहोचल्या. 43 रन्स ऑन द बोर्ड. 43 धावा जमल्यात. दुसरं सत्र बॅटिंग करत असताना आव्हान आता ठेवलं गेलंय. 11.00 ची सरासरी प्रति षटकामागे. बॅटिंग करत असताना 44 धाव्यांचं टार्गेट आणि बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळेल श्री साई टेलिकॉम संघ. सागर दादा भोईर आपण कुठे असेल आपण यावं. आपले चिरंजीव आपली वाट पाहत आहेत, नाराज आहेत. 44 धाव्यांची गरज. 43 धावा जमल्यात. 44 रन्स टार्गेट. दुसरं सत्र. आवाज ऐकायला मिळेल आमचे गुलशन पाटील यांचा. हॅलो, थँक्यू सो मच प्रज्योजी पाटील. साऊया मॅच कडे पहिल्या डावाचा खेळ झालाय संपन्न. त्यामध्ये 43 धावा काढल्या गेल्या. 44 धावांची इथे पाहिलं गेलं तर लक्ष भारलं गेल्या. श्री साई टेलिकॉम 11 संघ तुम्हाला इथून बॅटिंग करताना पाहायला मिळेल आणि त्यांचे अपोजिट संघ पाहिलं तर आता इथून चैतन्य 11 संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. अगदी श्री साई टेलिकॉम 11चा जर विचार केला तर अगदी पाहिलं गेलं तर कोलीवाडा, त्यामध्ये उरण नाका त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर त्यांचं शॉप तुम्हाला पाहायला मिळेल मोबाईलचं. अगदी आपले मराठी चॅनलचा हक्क जी क्रिक लाईव्ह. आणि चला टॉस साठी इथून विनंती करेन चला इथून इनिंग ब्रेक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील करणं तेवढंच महत्वाचं राहील. चला सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. टॉस साठी इन्व्हाइट करेन ओम साईराम गौरेश 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ विजय शेठ कोंडेलकर प्रतिष्ठान. अशी हॅलो हॅलो, चला इथून पाहिलं गेलं तर विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम साईराम गौरेश 11 टीमची मॅच असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो, चला शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल.
अतिथी मान्यवर आपण पाहतोय भारतीय संस्कृती, कारण सुभाषित मध्ये अगदी सातत्यानं म्हटलं जातं, धन्य ही भारत देश धन्य असं परंपरा, भारतीय जनधन्य धन्य असं संस्कृती, भारत देश धन्य भारतातील लोक धन्य, भारतातील परंपरा धन्य आणि विशेष म्हणजे भारतातील संस्कृती धन्य. आणि ती अतिथी देवो भव संस्कृती इथे या स्पर्धेच्या वतीने जोपासली जाते. शुभ सन्मान इथे केला जाईल. आमच्या अतिथी मान्यवर अगदी आपण पाहतोय. चला समोरची भगत त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जाईल. मान्यवरांचा सन्मान. विजय शेठ ठाकूर यांचा शुभ सन्मान खरं तर आमचे स्पर्धेचे आयोजक अर्जुन दादा भगत यांच्या माध्यमातून केला जातं. मायाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोट आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मात्र इथे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. चला कॅश प्राइज देखील लागले जाईल. फलंदाज आपण पाहतोय नितीन पाटीलसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज कोळीराजा ग्रुप कडून अगदी पाहायला मिळेल. चला थँक्यू. इथून टॉस देखील केला जाईल दोन टीम मध्ये. एका बाजूला पाहिलं तर विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर ओम साईराम गौरेश 11 अशी मॅच मात्र रंगणार आहे. आजच्या दिवसातली 5वी मॅच. टॉस केला जातोय. येस विजय शेठ गौरेश 11 संघ टॉस जिंकलाय. डिसिजन आपल्याला कळवायचं लगेच. मान्यवरांचा सन्मान होत असताना आपण पाहतोय सन्माननीय गौरवजी शेट्टे साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. कोलीवाडा प्रीमियर लीग आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने विचार केला तर 5वं वर्ष आहे. 5व्या वर्षामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. गेम ऑन मॅच सुरू होत असताना पाहायला मिळतंय. गोलंदाज जतीन. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. एक धाव या चेंडूवरती नक्कीच मिळेल, परंतु खराब थ्रो, परंतु चांगलं बॅकअप पाहायला मिळते. एका चेंडूच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 1 रन. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. त्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 1 धाव नक्कीच पाहायला मिळते. गुलशन आपण पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग पाहतोय, ज्यामध्ये नक्कीच आजचा 5वा सामना पाहायला मिळतोय. परंतु सकाळच्या सत्रापासून आपण जर विचार केला तर अतिशय जबरदस्त खेळ चालू आहे या प्रीमियर लीग बद्दल. काय म्हणशील तू? एकंदरीत सांगायचं झालं तर कालच्या दिवसामध्ये 59 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या, परंतु आज 60+ धावा होताना पाहायला मिळाल्या आहेत. परंतु आता ही मॅच जर पाहिले तर अगदी थोडीशी लो स्कोरिंगची मॅच या मॅच आणि आयोजन तर दमदार पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर सर्वांनी एकत्रित येऊन मेहनती अगदी पाहायला गेलं तर केली आणि त्यांच्या माध्यमातून कोलीवाडा प्रीमियर लीग ही मात्र उभारली गेली आहे. नक्कीच 45 धावांचा पाठलाग करत असताना आपण संघ पाहतोय तो म्हणजे श्री साई टेलिकॉम 11 हा संघ. पहिल्या चेंडूवरती 1 धाव पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कलात्मक चौकार पाहायला मिळाला फलंदाज भावेश भगत याच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, ज्या पद्धतीनं फलंदाजी चालू आहे त्या पद्धतीनं मात्र गोलंदाजी करतात. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना एका टप्प्यानं शानदार 4 धावा. अगदी आमचे अतिथी मान्यवर विजयजी ठाकूर त्यांच्याकडनं संपूर्ण खेळाडूंसाठी या सुवर्ण संधी असेल. 6 बॉल 6 जर षटकार लगावले तर रोख रक्कम 5,551 रुपये धनराशी दिली जाईल. परंतु यावेळेसला बॉल हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक जजमेंट चुकीचं पाहायला मिळतं. कॉलिंग नव्हतं आणि इथून मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाल्या. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2च्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर 11 धावा. टोटल लक्ष पाहिलं गेलं तर 44 धावांचं तुम्हाला पाहायला मिळतोय. अभिजितची पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये धावा थोडेसे डिफेन्स होताना पाहायला मिळतात, परंतु या मॅच मध्ये का धावा डिफेन्स होतील का? कारण की गोलंदाजी दमदार राहिली आहे सध्या. नक्कीच क्रिकेटमध्ये समीकरण मानलं जातं की पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस, परंतु इथं कुठेतरी फलंदाजाला संधी मिळाली आहे, कॅच सुटलेली आहे आणि इथून मात्र जीवनदान मिळालंय. अशा पद्धतीने जर जीवनदान दिलं तर सामना नक्कीच कठीण होऊ शकते ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. इथून मात्र
कॅच सुटली होती, परंतु या चेंडूवरती पुन्हा एकदा झेलचा प्रयत्न झाला आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. भावेश भगत याच्या बॅटमधून या इनिंग मधला पहिला षटकार. जीवनदान अगोदरच्या चेंडूवरती देखील मिळाला होता. या चेंडूवरती देखील नक्कीच संधी होती तिथे, परंतु त्या संधीचं सोनं करू शकले नाही आहेत. चेंडू सीमा पार गेलाय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. चला लगेच इथून विनंती आहे चैतन्य 11 संघ आपण फिल्डिंग लगेच लावायची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर टोटल 17 धावा मात्र धावफलकावर लागताना पाहायला मिळाल्या. दमदार सुरुवात मी तर म्हणेन श्री साई टेलिकॉम 11 संघाची राहिली आहे, परंतु आता इथून गोलंदाजांना बाद देखील करावा लागेल, कारण की 24 मध्ये 44 धावा तेवढ्या मोठ्या नाही आहेत. परंतु जर अशा पद्धतीने बॅटिंग राहिली आहे तर कदाचित पाहिलं गेलं तर हारचा सामना करावा लागू शकतो चैतन्य 11 संघाला देखील. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळतंय. सन्माननीय संतोषजी पाटील साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल. मी विनंती करतो आमच्या आयोजन कमिटीला सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील ते जतीन भोईर म्हणजे शंभू भोईर गोलंदाजीसाठी आलेत. जतीन भोईरचा पहिला चेंडू हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच पाहायला मिळते. तर नक्कीच आपण ही जर स्पर्धा पाहिली तर ऑनलाईनच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि अलिबागवरून आमचे सन्माननीय नाखवा आकाशजी हारे साहेब हे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आमच्या पनवेल कोलीवाड्याचे जावई आहेत ते, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. सन्माननीय संतोषजी पाटील साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाते. अतिथी देवो भव. आपली भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीचं जतन करत असताना सर्व आमच्या पनवेल कोलीवाडाचे आयोजन कमिटी पाहायला मिळते आणि फलंदाज बाद होत असताना इथं पाहायला मिळत आहेत. चला इथून पाहिलं गेले तर विकेट मात्र येताना पाहायला मिळतोय. टीमची धाव संख्या पाहिली तर टोटल अद्यापर्यंत 18 धावा मात्र धावफलकावर लागल्या. पहिला इथून पाहिलं गेलं तर ब्रेक थ्रो लागताना पाहायला मिळतोय का या मॅच मध्ये इन होण्याचा प्रयत्न चैतन्य 11 टीम कडनं केला जातोय. पहिल्या ओव्हर मध्ये 17 होत्या, त्यानंतर पडलेली ही पहिली विकेट आहे. पहिला ब्रेक थ्रो लागला गेला, इथून यू टर्न घेण्याचा प्रयत्न केला जातोय चैतन्य 11 टीम कडनं. पाहणे योग्य राहील या मॅच मध्ये. धावा तेवढ्या नाही आहेत, परंतु डिफेन्स देखील तेवढ्याच ताकदीनं करावं लागेल टीम चैतन्य 11 संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर विनायक कोहली हे फलंदाज दाखल होतील. इथून मात्र हा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. एक धाव तकीच मिळते या चेंडूवरती आणि एका धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते म्हणजे 19 धावा. यावेळेस मात्र हा चेंडू कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये सीमा रेषा पार. शानदार चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. बघा सर्व खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. 6 चेंडूंवरती जर का 6 षटकार लगावले तर 5,555 रुपयाचं पारितोषिक मिळालं जाईल. ते सन्माननीय विजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून 6 चेंडूंमध्ये 6 षटकारांसाठी पारितोषिक आहे 5,555 रुपयाचं विजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. आणि त्यांनी तकीच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. फक्त 6 चेंडूंवरती 6 षटकार तुम्हाला लगवावे लागतील या स्पर्धेमध्ये. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पारितोषिक तुम्हाला नक्कीच लागू राहील.
धावा झाल्या त्या धावफलकावरती 23 धावा, 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 17 होत्या, त्यानंतर मात्र या षटकामध्ये 6 धावा पाहायला मिळतात. टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 23 आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. जाऊया डीजे मॅडी यांच्याकडे. थँक्यू डीजे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. गुलशन मॅच चा जर आपण विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खऱ्या अर्थानं विजयासाठी लढताना पाहायला मिळत आहेत. कारण 12 चेंडूंमध्ये 23 धावा आल्यात आणि आता 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. गोलंदाज झालाय तो सौरभ भोईर. बघा इथं मात्र बंकट विकेटचा प्रयत्न होता गोलंदाजाच्या माध्यमातून आणि वॉर्निंग दिलेली आहे पंच दीपकजी पाटील यांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आपण 3 पंच पाहतोय. दीपकजी पाटील सर असतील, त्यानंतर नक्कीच आमचे शिवदासजी वाघमारे आणि संगमजी पाटील भोईर सर, हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात. डीजेच्या भूमिकेमध्ये आमचे मॅडी डीजे ऑपरेटर पाहायला मिळतात. त्यानंतर आमची झी क्रिकेट लाईव्हची संपूर्ण टीम पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूवरती मात्र 1 धाव नक्कीच मिळाली जाईल. क्रिकेटमध्ये ज्या वेळेस तुमच्या गोलंदाजीवरती 1-2 धावा येत असतात त्या वेळेस गोलंदाज थोडासा तिथे मात्र टेन्शनमध्ये पाहायला मिळतो आणि इथून मात्र त्या चेंडूवरती 1 धाव, एका धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 24 धावा. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 11 चेंडू आणि 20 धावा. मॅच अगदी अटीतटीची पाहायला मिळते या मैदानावरती. अगदी गरम वातावरण आहे आणि या गरम वातावरणामध्ये हा सामना देखील तेवढाच गरम पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र खराब चेंडू. विकेट किपर यांनी भरपूर चांगली कामगिरी केली आहे. पंचांचा इशारा बघा, नो चेंडू आहे आणि नक्कीच भीमरचा नो. आणि इथून मात्र फ्रीट देखील नक्कीच पाहायला मिळेल या चेंडूवरती. पंच दीपकजी पाटील सर बरेचशा नक्कीच मॅचेस जे कव्हर करत असताना नेहमीच पाहायला मिळतात. फ्रीटचा चेंडू. गोलंदाज सज्ज. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये फलंदाजी करत असणारा संघ नक्कीच साई टेलिकॉम संघ कुठेतरी मजबूत परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 31 धावा, अजूनही 13 धावांची गरज. इथून मात्र बघा कट करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच ऑफेस्टीच्या भरपूर बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा स्वेअरचा इशारा आलाय आणि वाईटच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 32 या धावसंख्येवरती. गोलंदाज सौरभ भोईर कुठेतरी महागडं षटक फेकत असताना नक्कीच पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सौरभ सज्जा यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं जेवढे चेंडू निर्धाव पडतील त्यावेळेस मात्र गोलंदाजाला कुठेतरी कॉन्फिडन्स येत असताना पाहायला मिळेल. परंतु इथून मात्र 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. या 3 चेंडूंवरती नक्कीच या सामन्याचा नक्कीच रिझल्ट तुमच्या समोर पाहायला मिळेल, कारण हे 3 चेंडू भरपूर महत्त्वपूर्ण आहेत. यावेळेस मात्र वाईटचा इशारा आलाय. वाईटच्या मदतीनं संघ जाऊन पोचलाय तो 33 धावांवरती. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे
आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 9 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाज कुठेतरी एक्स्ट्रा चेंडू फेकत असताना नक्कीच पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र भरपूर चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका. चेंडू चाललाय फाईन लेगच्या रिझन मध्ये, मिसफिल्ड तिथे झाली आहे आणि इथून मात्र आणखीन एक चौकार मिळेल, तो म्हणजे साई टेलिकॉम या संघाला. चौकार नक्कीच पाहायला मिळतोय. इथून मात्र भरपूर चांगला फटका. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथं पाहायला मिळतात, परंतु एक धाव सहज गत्यपूर्ण. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 38 धावा, 38 रन्स. 38 धावा धावफलकावरती. आता मात्र चेंडू बाकी आहेत, ते म्हणजे 7 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 6 धावसंख्येची. 6 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 6 धावा. गोलंदाज शुभम तयार. यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक धाव अगदी सहज पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीनं षटक संपण्याचा इशारा आलाय पंचांकडून. 6 चेंडू बाकी आहेत आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 5 या धावसंख्येची. डीजे नक्कीच आपण जर विचार केला 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज होती. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. आता मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे विनायक कोहली आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेश कोहली. 5 चेंडू 5 धावांची गरज. अतिशय अटीतटीची लढत. इथून मात्र बघा एका धावेचा प्रयत्न मिसफिट पाहायला मिळते. प्रेशर क्रिएट होत असताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. लेग बाईटच्या साहाय्याने ही धाव मिळेल. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावांची गरज. प्रति चेंडू मागे 1 धाव येणं आता इथं गरजेचं असणार आहे. नेक्स्ट मॅच टॉस जर आपण विचार केला तर टॉस झालेला आहे. टॉस जिंकणारा संघ आपल्याला नक्कीच हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. गवरेश 11 या संघाने टॉस जिंकलाय. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. गोलंदाज गणेश कोहली पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. या सामन्याला वेळ भरपूर वाया चाललाय आपला, आपण नक्कीच पाहतोय. त्यामुळे तुम्हाला विनंती करू आम्ही लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तुम्ही जर जास्त वेळ खर्च केला तर पेनल्टी देखील तुम्हाला लागू शकते. त्यामुळे वारंवार तुम्हाला आम्ही विनंती करतो. इथून मात्र कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथं आहेत. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु धाव नाही आहे. अशा पद्धतीने धाव तुम्हाला नसणार आहे. दोन्ही फलंदाजांना ॲट ए टाइम क्रीज सोडणं गरजेचं आहे. 1 धाव या चेंडूवरती मिळते. इथून मात्र या मॅच मध्ये अजून रोमांच पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. ज्या वेळेस असे सामने मैदानावरती असतात त्यावेळी आपण नक्कीच प्रेक्षक वर्ग नक्कीच पाहतो की शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जावा. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. नक्कीच आमची आयोजन कमिटी तुम्हाला इथं पाहायला मिळते. भावेश असतील, त्यानंतर राहुल असतील, सोने असतील, सोपान, वरुण, राहुल, मयूर, गणेश, रोहित,
सर्व आमचे आयोजन करते शंभू, कोहली रॉक्स, त्यानंतर निखिलेश असतील, भूषण असतील, महेश, संकेत, नरेश, हे सर्व आमची आयोजन कमिटी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. इथून मात्र बघा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी, जिंकण्यासाठी 3 धाब्यांची गरज. बघा विनायक कोहली यांच्यासाठी आता पारितोषिक आहे. 2 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे, परंतु षटकार मारून जर हा सामना संपवला फलंदाज विनायक कोहली यांनी, तर कोहली रॉक ग्रुप आणि योगेश कोहली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 3 धावांची गरज. सामना 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज होती, परंतु क्रिकेटमध्ये 1 धाव किती महत्वपूर्ण असते ती या सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. क्रिकेटची देवता, क्रिकेटचे भगवान सचिन रमेश तेंडुलकर यांनी म्हटलं होतं की इच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट. एक धाव क्रिकेटमध्ये का महत्वपूर्ण आहे ती या मॅच मध्ये पाहायला मिळते. ज्यावेळेस सामना नक्कीच 7 चेंडूंमध्ये 6 धावा पाहिजे होत्या, त्यावेळी असं वाटत होतं की षटकार मारला जाईल की काय, परंतु आता मात्र इथं या सामन्यामध्ये मजा इथं तुम्हाला पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा, कंपल्सरी चेसिंग, नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे. इथून मात्र भरपूर चांगला फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नक्कीच जेलच्या खाली होते, परंतु इथून मात्र जेल सुटलाय आणि आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. चला 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कॅच किती महत्वपूर्ण असते क्रिकेटमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. आता मात्र क्रिकेटमध्ये मजा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. क्रिकेटमध्ये ज्या वेळेस 1 चेंडूवरती 1 धावेची गरज असते, त्या वेळेस गोलंदाजाची करामत आम्ही प्रत्येक वेळेला पाहिलेली आहे. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेमधील नियम आहे. सकाळीपासून आम्ही तुम्हाला सांगतोय. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच तुम्हाला तिथं नक्कीच नियम देखील सांगतील, त्यामुळं पंचांचा निर्णयाचा तुम्हाला सन्मान देखील करायचा आहे. क्रिकेटमध्ये सर्वात कठीण जर कुठची गोष्ट असेल ना, तर ती 1 चेंडूवरती 1 धाव काढणं, 1 चेंडूवरती 6 धावा काढणं, हे कित्येक फलंदाज पाहायला मिळतात, परंतु 1 चेंडूवरती 1 धाव काढणं हे क्रिकेटमध्ये सर्वात कठीण आहे. आणि या मैदानावरती ही 1 धाव रोखली जाईल की 1 धाव काढली जाईल हे मात्र या चेंडूवरती पाहायला मिळेल. आमचे गोरक्षनाथजी पवार असते तर आता त्यांनी नक्कीच सांगितलं असतं की आता दोन्ही संघांच्या फासण्या फासफूस करतील. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चला लगेच स्पीडअप करा, सामना चालू करा. 1 गेंद और 1 की जरूरत है. चलिए मुकाबला शुरू करना है. अंपायर दोनों टीम को आपको चला फासत्या फासफूस आहेत. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. धगधग आता फलंदाजाच्या नक्कीच छातीमध्ये होत असताना पाहायला मिळेल, धगधग गोलंदाजाच्या छातीमध्ये पाहायला मिळेल. परंतु हा सामना कोण जिंकेल? हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. 1 चेंडू आणि 1 धाव आणि इथून मात्र सामना षटकार गावात फिनिश केलाय आणि नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक देखील आपल्या नावावरती केलंय. ते फलंदाज विनायक कोहली. जाऊया डीजे यांच्याकडे.